श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कोरोना काळात आरोग्यविषयक, मानसिक तसंच कामांविषयीच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. यामध्येच भर पडली ती आर्थिक समस्येची. आपल्याकडे तसं पाहिलं तर सगळेच जण आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत असं अजिबात नाही. त्यामुळं अनेकांना आपल्या जमापुंजीचा वापर कोरोना काळात करावा लागला. एक मात्र नक्की, आर्थिक नियोजन सर्वांनी करणं किती गरजेचं आहे हा एक महत्त्वाचा धडा या कोरोना काळानं आपल्याला दिलाय. याच विषयावर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण अर्थविषयक तज्ज्ञांच्या मदतीनं आर्थिक बचत कशी करावी तसंच भविष्यातल्या अर्थसंकटांना कसं सामोरं जावं याविषयी आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, सर्व काही करायला जमू शकतं, पण पैशाचं सोंग मात्र काही करता येत नाही असं आपण मोठ्यांकडून नेहमीच ऐकत आलेलो आहोत. अगदी असाच अनुभव कोरोना काळात आणि आता कोरोना काळानंतरही अनेकांना येतोय. याला कारण म्हणजे सर्वांनीच आर्थिक नियोजनाचा फारसा गांभीर्यानं विचार केला होता असं म्हणता येणार नाही. आता कोरोना काळानं आपल्याला एक धडा मिळालाय, तो म्हणजे आपण आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालताना काही विशिष्ट रक्कम बचत करून ती योग्य प्रकारानं गुंतवली पाहिजे. यालाच तर आर्थिक नियोजन असं म्हणतात. याविषयी आज आपल्याला अर्थविषयक पत्रकार वैभव वसे अधिक माहिती देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये एकंदर कौटुंबिक, त्याच्यानंतर सामाजिक आणि राष्ट्रीय अशा 3 पातळ्यांवर विचार केला तर आपल्याला असं दिसेल की सगळीचकडे सर्वच पातळ्यांवर एकंदर वाताहत झाल्यासारखी स्थिती होती असं म्हणण्याचं कारण असं की आता आपण फार वेगाने त्यातून बाहेर पडत आहोत. म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या भारताकडून असलेल्या अपेक्षा याप्रमाणे जर गणित मांडलं तर त्या देशांना हे वाटलंच नव्हतं की भारत इतक्या लवकर या सगळ्या परिस्थितीतून सावरेल. परंतु आपल्या अंगी जो मूलभूत चिवटपणा आहे त्या चिवटपणामुळे आपल्याला एक शक्ती मिळाली की काहीही झालं तरी आपल्याला उभं राहायचंय आणि आपल्याला पुढे जायचंय. तर या भावनेने आपण सगळेजण वागत असल्यामुळे आपण खूप लवकर बाहेर पडलो. आपली अर्थव्यवस्था खूप लवकर यातून बाहेर पडली. आता कोरोना काळाचा थोडासा विचार करूया. म्हणजे इतिहासात डोकावताना आपल्याला असं दिसेल की आपल्याकडे जवळपास प्रत्येक नोकरदाराच्या नशिबी एक संकट आलं म्हणजे त्याची वेतन कपात झाली. 5% अगदी 40% सुद्धा वेतन कपात अनेक नोकरदारांना सहन करावी लागलेली आहे. आणि आता कोरोनाची 3री लाट ओसरल्यानंतर त्या वेतनामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होते आहे. अर्थात ही वाढ पुन्हा फसवी आहे, कारण ज्यावेळेला आपल्याला नोकरी देणारा रोजगारदाता किंवा कंपनी वेतन कमी करते तेव्हा तेच वेतन ते वाढवून देत असतात. त्यामुळे ही जी वेतनवाढ आहे ती खरी वेतनवाढ नव्हे, तर ही एक प्रकारे आपली सॅलरी रिस्टोअर करणं ज्याला म्हणतो आपण की मूळ वेतनाकडे जाणं, तर तसा हा आता प्रवास सुरू झालेला आहे. त्याचप्रमाणे घराघरातनं आपण पाहिलं तर आजारपणांनी कहर केला होता कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये. त्यामुळे वैद्यकीय खर्च हा कधी नव्हे इतका वाढला आणि त्याला वेगवेगळे आयामही प्राप्त झाले की जे वैद्यकीय खर्च आपण कधीच गृहीत धरले नव्हते असेही खर्च अचानक आपल्या समोर आले आणि आपली बऱ्यापैकी तारांबळ उडाली. तिसरा जर आपण मुद्दा विचारात घेतला तर एकंदरीतच सर्वच प्रकारच्या खर्चांमध्ये वाढ झाली. ज्याच्यामध्ये शालेय शिक्षण घेणारी मुलं जर घरात असतील तर शाळांनी अचानक ऑनलाईन शिक्षण सुरू केल्यामुळे या मुलांसाठी म्हणून आपल्याला टॅब खरेदी करावे लागले, या मुलांसाठी आपल्याला लॅपटॉप खरेदी करावा लागला, चांगल्या प्रतीचे मोबाईल खरेदी करावे लागले की ज्याच्यावर इंटरनेट आपल्याला पकडता येईल आणि जेणेकरून मुलांचं शिक्षण चालू राहील. तर हे सुद्धा अगदी अनपेक्षितपणे खर्च आपल्या समोर आले. अर्थात ऑनलाईन शिक्षणासाठी लायक मुलांना बनवताना साधारणपणे आपल्याला असं दिसतं की समाजातला जो कमावता वर्ग होता त्यालाच हे सगळं परवडू शकलं. खेडेगावातून किंवा अगदी आदिवासी पाड्यांवरती शिक्षण हा जर का मूलभूत हक्क मानला तर तो हक्क सुद्धा मिळण्याची मारामार निर्माण झाली. याचं कारण ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांच्याकडे साधनं नसल्यामुळे केवळ ही मुलं शिक्षणापासून वंचित राहिली. आपल्या अनेक कुटुंबांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की आपली मुलं आपल्याला कामाला लावायला लागली. म्हणजे ज्याला आपण बालमजुरी हा शब्द थेट न वापरता दारा आडून का होईना पण आपल्याला लहान मुलांना सुद्धा कामाला लावायला लागलं. अशा सुद्धा अनेक कुटुंबांनी अतिशय खडतर असे दिवस काढलेले आहेत. पण यातून एक मात्र लक्षात आलं की आपल्याला पैशाचं महत्व कळलं, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं महत्व कळलं. ज्या गोष्टींसाठी आपण खूप सहजगत्या वावरत होतो, ज्या गोष्टी आपण नकोशा म्हणून सहजगत्या टाकून देत होतो, त्याच गोष्टीतून आपल्याला पुन्हा एकदा उभारी मिळेल की काय
अशी परिस्थिती निर्माण झाली. एक प्रकारे आपण म्हणतो ना, वाईटातून चांगलं जे झालं ते असं की आर्थिक शिस्त अंगी बाणायला लागली आणि आर्थिक शिस्त अंगी बाणल्यामुळे आपल्याला बचत करण्याची सवय लागली. जरी आपण गुंतवणूक करू शकलो नाही, आपलं वेतन कमी झालेलं असल्यामुळे, तरी सुद्धा आपल्याला बचत करायची बऱ्यापैकी सवय लागली आणि कदाचित बचतीचा हा धडा भारतीयांना काही वेगळा सांगायला म्हणजे शिकवायला लागला नसताही, पण करोनाने तो पुन्हा एकदा आपल्याला ज्याला म्हणतो आपण फ्रंट स्टेजला आणून उभा केला की अरे बचतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण संकट आल्यानंतर आपण पहिल्यांदा काय करतो तर आपल्या गरजा कमी करतो आणि गरजा कमी करणं ही सुद्धा एक प्रकारची बचतच आहे. त्यामुळे आता आपण करोनातून बाहेर पडलेलो असलो तरी सुद्धा ह्या ज्या सवयी आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत आणि एखादी गोष्ट आपल्याला अंगवळणी पडायला अगदी 8 दिवस सुद्धा पुरेसे असतात. इथे तर आपण 2.5 वर्ष काढलेली आहेत. त्यामुळे ही जी आर्थिक शिस्त एक नकळत आपल्याला आली, मग ती प्रत्येकाने प्रत्येकाच्या कुवतीनुसार निर्माण केली आणि मात्र ती जोपासली, कारण तशी परिस्थितीच होती. त्यामुळे या जोपासण्यातून आपल्याला एक वेगळ्या प्रकारे शिकायला मिळालं. आपली उधळपट्टी कमी झाली. आपल्याला कळलं की कुठे खर्च करायला पाहिजे आणि कुठे नको. त्यामुळे आर्थिक नियोजन हे आपण कधी केलं नव्हतं. पगार आला की तो वेगवेगळी अत्यावश्यक बिलं भरण्यामध्ये संपवायचा आणि उरलेला पगार हा चैन करण्यामध्ये संपवायचा. अर्थात त्या चैनीचे सुद्धा भाग हे प्रत्येकाच्या राहणीमानानुसार आणि प्रत्येकाच्या सामाजिक स्तरानुसारच होते. पण तेही आपण कमी केले. आपण सगळ्या अनावश्यक खर्चांना कात्री लावली आणि आपण बऱ्यापैकी आर्थिक नियोजन करायला लागलो. श्रोते हो, संकट काही सांगून विचारून येत नाहीत. अशा वेळी आर्थिक पुंजीच आपल्या कामी येते. याशिवाय सणवार, घरातल्या सदस्यांचं लग्नकार्य, स्वमालकीच्या घराच्या स्वप्नांची पूर्ती असे कितीतरी नैमित्तिक खर्च आपल्याला दैनंदिन जीवनात करावे लागतात. या खर्चांचा आकडाही भला मोठा असतो. त्यामुळं भविष्यात येणाऱ्या संकटांचा विचार करून आर्थिक नियोजन करावं तर लागणारच आहे. त्याचबरोबर अशा मोठाल्या खर्चांसाठी तरतूदही करावी लागणार आहे. परदेशी सहलीसारखे काही खर्च आपल्या हौसेमौजेसाठीही करावे लागतात. त्यासाठी आपण आर्थिक नियोजन कसं करायचं याचाही अगदी व्यवस्थित विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. यासाठी बचतीच्या काही सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. एकूणच या वित्तीय नियोजनाविषयी अर्थविषयक जाणकार आणि पत्रकार वैभव वझे आपल्याला माहिती देत आहेत. आपल्याकडे सतत चर्चेला असणारा एकच विषय होता, तो म्हणजे करोना किंवा कोविड-19. म्हणजे आपण जर 19-20 मार्च 2020 चे दिवस आठवा, म्हणजे गुढीपाडव्याच्या नंतरचा दिवस, तिथून पुढे 23 मार्च पासून जे काही लॉकडाऊन सुरू झालं त्यानंतर ते सगळे दिवस आठवले तर अजूनही अंगावर शहारा येतो. अशी परिस्थिती त्यावेळेला घराघरात नव्हती. आता याच्यातून आपल्याला एक आर्थिक नियोजन करण्याची सवय लागली, आर्थिक शिस्त लागली असंही आपण म्हणूया. परिस्थितीतून निर्माण झालेली ही आर्थिक शिस्त असली तरी आता इथून पुढे वाटचाल कशी करायची हे सुद्धा आपण सर्वांनी पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी काही मुद्दे आपण जरूर विचारात घ्या असं मला वाटतं. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे बचत. आपण ज्यावेळेला बचत म्हणतो त्यावेळेला ही बचत असते ती आपण जेवढं कमावलेलं आहे त्यातून आपण बाजूला काढलेला तो वाटा असतो, त्याला म्हणतो बचत. पण इथे बचत आणि गुंतवणूक मधला फरक प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. बचत केल्यानंतर त्याच्यात वृद्धी होत नाही. बचत ही बचतच राहते. म्हणजे काय तर आपल्याला महिन्याला 5 किलो तांदूळ लागतात, तर त्या 5 किलो तांदूळामध्ये आपण जर का प्रत्येक वेळेला आपण शिजवलेला भात जर का उरत असेल दुसऱ्या दिवशी, तर आपण त्यातली अर्धी मूठ कमी करतो आणि जर 3 मुठीचा भात लावत असू तर आपण 2.5 मुठीचा भात लावतो. म्हणजे काय होतं की ती अर्धी मूठ आपली दर दिवसाला वाचते. मग ही झाली बचत, परंतु त्या अर्ध्या मुठीमध्ये भर पडणार नसते. त्यामुळे ही बचत करणं आवश्यक आहे. कशासाठी तर या बचतीतूनच पुढे गुंतवणुकीकडे जात आहेत. आता गुंतवणूक करताना तर आता बचत हा विषय थांबून आपण गुंतवणुकीकडे येऊया. गुंतवणूक करताना आपण कोणता पैसा वापरतो तर जो आपण बचत केलेला आहे तो वापरतो आणि असा पैसा वापरल्यानंतर त्या गुंतवणुकीतून वृद्धी होते, पैशाची निर्मिती होते. गुंतवणुकीतून आपल्याला व्याज मिळतं, भांडवली गुंतवणुकीतून आपल्याला लाभांश मिळतो. त्यामुळे अशा पद्धतीने गुंतवणूक केली तर त्यातून आपल्याला पैशाची वृद्धी करता येते. त्याचप्रमाणे ही झाली वैयक्तिक पातळीवरची बचत आणि गुंतवणूक. करोनामुळे आपल्याला एक लक्षात आलं की आपल्या जीवाचं काही खरं नाही. अर्थात हा नकारात्मक विचार आहे, पण त्यातून सकारात्मकता शोधली तर असं आपल्याला उत्तर सापडेल की आपल्या जीवाचं काही खरं नाही, म्हणून आपल्यावर अवलंबून असलेल्यांचं भलं व्हावं यासाठी आपण वेगवेगळे मार्ग निवडायला पाहिजेत. म्हणजेच काय तर वैयक्तिक बचत आणि गुंतवणूक
इथून आपण पुढे सरकलो आणि कुटुंबासाठी बचत आणि कुटुंबासाठी गुंतवणूक आपल्याला करता येईल का, याचा विचार आपण प्राधान्याने केला, जो आता आपल्याला आयुष्यभर चालू ठेवायचा आहे. तर ह्या कुटुंबासाठी आपण काय करू शकतो ते आता आपण पाहूया. तर कुटुंबासाठी म्हणून बचत करताना आपण भांडवली गुंतवणूक तर करूयात, म्हणजे शेअर्स खरेदी करूया, डिबेंचर्स खरेदी करूया, त्याच्यावरचा लाभांश मिळवूया. मात्र हे सगळं करताना तुम्ही कोणतीही बचत किंवा कोणतीही गुंतवणूक करा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे म्हणजे अगदी पाठच करून ठेवा किंवा घरातल्या दरवाज्यांवर लिहून ठेवा, की म्हणजे आपल्याला नामनिर्देशन करायचं आहे, आपल्याला नॉमिनेशन करायचं आहे, किंवा जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे संयुक्त गुंतवणूक करा. म्हणजे उदाहरणार्थ बँकेमध्ये मुदत ठेवी जर तुम्ही ठेवल्यात, तर मुदत ठेवींना एकतर तुम्ही नॉमिनेशन करा, म्हणजे तुमच्या नंतर ज्याचं नाव तिथे लिहिलेलं असेल नॉमिनी म्हणून, त्याला ते पैसे मिळू शकतात. परंतु जिथे शक्य आहे तिथे संयुक्त गुंतवणूक करा, म्हणजे जॉईंट नेम टाकून गुंतवणूक करा, जेणेकरून त्या जॉईंट नेम मध्ये पहिलं नाव जे आहे ती व्यक्ती गेल्यानंतर लगेचच दुसरं नाव हे त्या प्रकारच्या गुंतवणुकीवर चढलं जातं आणि ती गुंतवणूक विनासायास सुरू राहते आणि त्याचे लाभ कुटुंबातल्या व्यक्तीला मिळत राहतात. अजून एक करोनाने आपल्याला काय शिकवलं, तर आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं, म्हणजे आपण जी जीवनशैली आता अनुसरलेली आहे ती जीवनशैलीचा स्तर कुठेही खाली येऊ नये म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे. अर्थातच त्यासाठी सर्वसामान्य मध्यम वर्गासाठी उत्तम मार्ग म्हणजे विमा. त्यातही आपण टर्म विमा काढला तर टर्म विम्यामध्ये आपल्याला विम्याचा हप्ता हा अत्यंत कमी असतो, परंतु त्याच वेळेला जी आपल्याला विम्याची रक्कम असते ती प्रचंड मोठी करता येते. उदाहरणार्थ 1 कोटीपर्यंतचा जर का विमा काढला तर आपण गांगरून जाऊ नका, त्यासाठी हप्ता हा काही हजारांचाच असतो आणि तो सुद्धा वार्षिक असतो. म्हणजे 12-13 हजार रुपयांमध्ये तुम्हाला 1 कोटीचा विमा मिळू शकतो. मात्र टर्म विम्याचं असं असतं की हे पैसे तुम्हाला तुमच्या हयातीत मिळत नाही, ते पैसे तुम्ही गेल्यानंतरच मिळतात, ते सुद्धा तुमच्या कुटुंबियांना. त्यामुळे तिथेही तुम्हाला नॉमिनेशन करणं हे फार महत्वाचं आहे. याशिवाय तुम्ही काही बोनस देणाऱ्या पॉलिसीजही घेऊ शकता, ज्या तुम्हाला तुमचं आयुर्मानाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे त्या पॉलिसी तिथे संपतील आणि तुमच्या उत्तरायुष्यामध्ये तुम्हाला तो पैसा उपयोगी पडेल, अशा प्रकारेही त्या पॉलिसी तुम्ही घेऊ शकता. आता तर तुम्हाला प्रत्यक्ष सोनं खरेदीची सुद्धा गरज नाहीये. सोनं हे कागदी स्वरूपामध्ये खरेदी करता येऊ शकतं. त्यासाठी गोल्ड ETF सारखे मार्ग आहेत. सोन्याचे तर सुवर्ण रोखे ज्याला म्हणतो आपण, म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स, हे तर स्वतः सरकारही विक्रीला काढतं. त्याच्यावर सरकार 2.5% व्याजही देतं. त्यामुळे सोन्यामधली खरेदी जी दागिन्यांच्या स्वरूपात घरामध्ये नुसतीच डब्यांमधनं पडून असते, त्याच्याऐवजी कागदी स्वरूपात सोनं घेतलं तर त्याच्यावर व्याजही मिळू शकतं. त्यामुळे असे सुद्धा गुंतवणुकीचे मार्ग करोनाने आपल्याला शिकवले आणि याच गुंतवणुकीतून तुम्हाला पैशाची निर्मिती करता येणार आहे, जी तुम्हाला वेतन कपातीमुळे जे तुमचं अंदाजपत्रक कोलमडलेलं आहे ते सावरण्यासाठी काही प्रमाणात का होईना उपयोगी पडेल आणि तुमचं भविष्य तुम्हाला सुरक्षित करता येईल. श्रोते हो, कोरोनाची लक्षणं, त्यामुळं होणारा त्रास याविषयी प्रसारमाध्यमातून सर्व माहिती वारंवार प्रसारित केली जाते. त्या लक्षणांकडे किरकोळ आजार म्हणून दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही, कारण या आजाराचा प्रसार वेगानं होतोय. आपल्यामुळे इतरांना या रोगाची लागण होणं योग्य नाही. म्हणूनच सर्वांनी लक्षणं जाणवताच स्वतःचं विलगीकरण करून उपचार सुरू केले पाहिजेत. आता मुलांच्या लसीकरणाचा तसंच क्षमतावृद्धीसाठी लस देण्याचा कार्यक्रमही संपूर्ण देशामध्ये सुरू झालेला आहे. तसंच आपल्या आजूबाजूच्या सर्व पात्र व्यक्तींनी लस घ्यावी, यासाठी आपण सुजाण नागरिक म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि सागरिका कांबळे आणि निवेदन उमेश घळसासी.